सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। कोकणात शिवसेनेला पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं उभं करणारे आमदार वैभव नाईक कोकणातल्या जनतेचेच नव्हे तर उद्धवजींचेही विश्वासू मावळे आहेत। हे नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या सभेनं सिद्ध केलंय। याही निवडणुकीत शिवसेनेच्या रथाचं यशस्वीपणे सारथ्य करून कोकणात भगव्याचं तेज कायम ठेवतील असा विश्वास व्यक्त होतोय। पाहूया स्पेशल रिपोर्ट। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला। मात्र 2005 साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि तळकोकणात शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पडलं। शिवसेना आणि शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी एकही नेतृत्व पुढे येत नव्हतं। कोकणात शिवसेनेचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता। राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर वैभव नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला। वैभव नाईक यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली। विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव नाईक यांनी आपले काम सुरू केले। सर्वच आव्हानांचा सामना करत विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव नाईक यांनी शिवसैनिकांना सांभाळण्याचं काम केलं। एकदा पराभव झाला तरी हार न मानता न डगमगता कार्यकर्त्यांना विश्वास दिला आणि शिवसेनेचं वैभव पुन्हा मिळवून दिलं। अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं, अनेक आव्हाने स्वीकारली। अनेक आव्हानांचा सामना करत वैभव नाईक आमदार झाले आणि राज्यात जायंट किलर ठरले। वैभव नाईक यांनी केलेल्या धाडसी नेतृत्वाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी त्यांचं कौतुक केलंय। गुरुवारी महायुतीच्या सभेसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांच्याबद्दल अभिमान असल्याचं सांगताच उपस्थित जनसमुदायानं टाळ्या आणि घोषणांची दाद दिली। मी त्यावेळेला पोटनिवडणुकीमध्ये हा संपूर्ण परिसर पिंजून काढला होता। एक जनतेच्या मनामध्ये धाकधूक होती की तुम्ही आता आलाय, तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे लक्ष कोण देणार। आणि मला त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की तशा परिस्थितीमध्ये विनायक राऊत म्हणजे गेल्या वेळेला तुम्ही खासदार बनवून देण्याच्या आधी, निवडून देण्याच्या आधी 2.5-3 वर्ष इकडे ठाण मांडून बसले होते। वैभव बसला होता आणि वैभव मला तोही दिवस आठवतोय। तू एकटा गेला होता सामान देऊन, पळापळ झाली होती। एकटा माझा सैनिक पुरून उरला होता त्या, मग त्याच्यावरती हल्ला झाला होता। आज ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी भेटायला आलो होतो, तुरुंगामध्ये होताच। या निवडणुकीतही आमदार वैभव नाईक यांच्या वाडी वस्तीतल्या थेट संपर्काचा आणि त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा असलेल्या युवा शक्तीचा करिश्मा दिसणार असल्याची चर्चा आहे। माणसं जोडण्याचं आणि सांभाळण्याचं त्यांचं कौशल्य हाच आता कोकणातल्या शिवसेनेचा जणू श्वास बनलाय। व्यासपीठावर उद्धवजींचा पाठीवर असलेला हात आणि व्यासपीठासमोरून आलेल्या लाखो टाळ्या यावरूनच हे नेतृत्व जनमानसात कसं रुजलंय याची प्रचिती येते। त्यामुळं याही निवडणुकीत आमदार वैभव नाईक कृष्णाच्या भूमिकेतून शिवसेनेच्या यर्थाचं सारथ्य करताना दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह।